शारदा संस्कृत क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मी स्वतः अमोल साहेबराव शिंदे घरणीकर, शारदा संस्कृत क्लासेस लातूर. अव्यय उपपद विभक्तींचा वापर करा. अतिशय महत्त्वपूर्ण असा मुद्दा आहे येता 8वी 9वी आणि 10वीच्या वर्गासाठी. वर्ग वाईज साधारणतः त्याला 2 गुण 4 गुण अशा पद्धतीचे गुण आपल्याला असतात. तर पहा, संस्कृत भाषेत विशिष्ट असे अव्यय आहेत. अभितः, परितः, उभयतः, प्रति, विना, सह, अलम, नमः, बहिः, कृते आणि समीपे यांना विशिष्ट अशा विभक्तींची अपेक्षा असते. अभितः सभोवती द्वितीया, परितः जवळ द्वितीया, उभयतः दोन्ही बाजूला द्वितीया, प्रति कडे द्वितीया, विना शिवाय द्वितीया तृतीया पंचमी, सह सोबत तृतीया, अलम पुरे बस तृतीया, नमः नमस्कार चतुर्थी, बहिः बाहेर पंचमी, कृते साठी षष्ठी, समीपे जवळ षष्ठी. एक साधारणतः 11 अव्यय आहेत. त्यांचा अर्थ माहिती पाहिजे आपल्याला, अपेक्षित विभक्ती सुद्धा माहिती पाहिजे आणि त्याच्यानंतर त्या संबंधी वाक्य आपणाला लिहिता आलं पाहिजे. पहा, सभोवती अभितः द्वितीया, सूर्यम अभितः ग्रहाः भ्रमन्ति. सूर्यमचं म हलंत केलं का तर पुढं हा स्वर आलेला आहे. नियम छोटासा सांगतो की स्वरांच्या अगोदर नेहमी हलंत म असतं आणि खाली एक उदाहरण दिले, देवालयम परितः. प हे व्यंजन आहे, व्यंजनांच्या अगोदर कधीही अनुस्वार असतो. परितः जवळ द्वितीया, देवालयम परितः भक्ताः सन्ति. उभयतः दोन्ही बाजूला द्वितीया, मार्गम उभयतः वृक्षाः सन्ति. या तिन्हीसाठी एक वाक्य आपण लिहू शकतो. गृहम अभितः वृक्षाः सन्ति, गृहम परितः वृक्षाः सन्ति, गृहम उभयतः वृक्षाः सन्ति. प्रति कडे, जिकडं जायचे त्याची द्वितीया. बालकः जननीं प्रति धावति, लहान मुलगा आईकडे जातो. आपण लिहू शकतो अहम गृहम प्रति गच्छामि. विना शिवाय द्वितीया तृतीया पंचमी, जलम जलेन जलात विना जीवनम अशक्यम. पाण्याशिवाय आपलं जीवन खरंच कसं आहे, अशक्य आहे. सह सोबत तृतीया, रामेन सह सीता वनम गच्छते. रामासोबत सीता वनात जाते. अलम पुरे बस तृतीया, अलम खादनेन अलम परिश्रमेन, नमः नमस्कार चतुर्थी, श्री गणेशाय नमः, महादेवाय नमः, शिवाय नमः, बहिः बाहेर पंचमी, जंबुकः कुपात बहिः आगच्छत. कोल्हा विहिरीतून बाहेर आला. या ठिकाणी आपण लिहू शकतो माता गृहात बहिः आगता. कृते साठी षष्ठी, बालकस्य कृते संस्कृत ज्ञानम आवश्यकम. समीपे जवळ, मम समीपे ज्ञानम वर्तते. ज्ञानमच्या नवर अनुस्वार द्यायचं. असेच काही 9 विशिष्ट धातू आहेत, त्यांना विशिष्ट विभक्तीची अपेक्षा असते. गम जाणे द्वितीया, रुच आवडणे चतुर्थी, कुप रागावणे चतुर्थी, क्रुध रागावणे चतुर्थी, दायच्छ देणे चतुर्थी, कथ सांगणे चतुर्थी, रक्ष रक्षण करणे पंचमी, विअधिक्रम थांबणे पंचमी, स्नेह प्रेम करणे सप्तमी. म्हणजे ज्याच्यावर प्रेम करायचे त्याची सप्तमी. गम, बालकः गृहम गच्छति, हवर अनुस्वार. गणेशाय मोदकाः रोचन्ते आणि मोदकः रोचते. रागावणे, शिक्षकः छात्रेभ्यः कदापि न कुप्यति. शिक्षकः छात्रेभ्यः कदा कदा क्रुध्यति. अहम आहे म्हणून क्रुद्ध्यामी आलेला आहे. दायच्छ देणे चतुर्थी, शिक्षकः छात्रेभ्यः संस्कृत ज्ञानम यच्छति. ज्ञानमच्या नवर अनुस्वार. तुम्हाला वाटत असेल सर शिक्षकाचं का घेत आहेत, कारण कुठल्याही शिक्षकाला शिक्षक हाच प्रिय असतो. त्या दृष्टिकोनातून तुमचा पेपर चेक करणारा शिक्षक जो आहे तो तुम्हाला छान मार्क्स देईल. कथ सांगणे चतुर्थी, शिक्षकः छात्रेभ्यः कथाम कथयति. रक्ष रक्षण करणे पंचमी, रामः असुरात रक्षति.
व्यतिक्रम थांबणे, अहम स्वकार्यात न विरमामी, स्नेह प्रेम करणे, ज्याच्यावर प्रेम करायचे त्याची सप्तमी, शिक्षक छात्रेषु स्निह्यति. अर्थ वगैरे आपण वाचू शकता या वाक्यांचे. एकंदरीत हा महत्त्वपूर्ण असा मुद्दा होता. तर निश्चित आपणाला या गोष्टीचा फायदा होणार आहे. धन्यवाद.